बस नकळे कानोबाचे घोडे नकळे कानोबाचे घोडे पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली पृथ्वीजेने तृप्त केली दासी यशोदा भोजन घाली 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 भोग भोगुनि ब्रह्मचारी ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी लवण केवळे केवळे लवण केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कानोबाचे कोडे पार कुमारी पार कुमारी पार कुमारी
त्यासी यशोदा भोजन घाली नबल केवळे केवळे न झालो पावन झालो चराचरी मस्तक हि अरविंदम वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालं कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण शरणं प्रपद्ये तीन शिरे सहात घुरी होतं ते खाली झालं होतं. तो चांदीची सोन्याची लावू शकत नाही, लावली तरी ती फोडू शकत नाही. त्याचा अर्थ असा आहे ते आणि हे सारखंच आहे. जसं ते फुटणार आहे ना तसं हेही एक दिवस फुटणार आहे. त्याच्या आतमध्ये जसं लुप्त आहे ना तसं याच्यातही आतमध्ये लुप्त आहे. फक्त विषय एवढाच आहे त्याच्यात जे भरलेलं आहे ते प्रत्येकाच्या याच्यात नाही आहे. त्याच्यात जो लुप्त काल मग तो भाताचा दह्याचा असो, चपातीचा भाजीचा असो, गुळाचा चपातीचा असो, गुळाचा आणि आपल्या चपातीचा आणि भाजीचा असो किंवा आणि कोणत्याही प्रकाराचा असो, दोन पदार्थ एकत्रित आल्याशिवाय काला होत नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. काला त्याला म्हणतात जिथे दोन पदार्थ एकत्रित येतात. मग दोन पदार्थांचा आध्यात्मिक काला म्हणजे नेमकं काय? दोन प्रकारे काला पाहूया. एक हा कर्मातला काला आहे जो आपल्याला आज मिळणार आहे. पण दुसरा अध्यात्मातला काला आहे जो 2 तास तुम्ही घेणार आहे. हा एकाच मिनिटात भेटणार आहे. एका मिनिटात तुमच्या हातात येणार, दुसऱ्या मिनिटाला तो तोंडातून संपूनही जाणार खाऊन. पण 2 तास जो काला तुम्हाला मिळणार आहे तो आयुष्यामध्ये कधीही न संपणार आहे. आयुष्यामध्ये ते मिळालेलं ज्ञानदान तुमच्या आयुष्यात परत कधीच मिळवण्याची गरज पडणार नाहीये. तो तृप्तीचा ढेकर तुम्ही देऊ शकतात. म्हणजे काला 2 प्रकाराचा आहे. एक हा लाही आणि दह्याचा काला. लाही आणि दहीच का वापरलं जातं? 2 कारण सांगितली जातील. एक कारण असं आहे की दह्याला चव नाही. फक्त दही जर खायचं म्हणलं तर त्याची चव करता येत नाही. आणि लाहीच का वापरली जाते त्याचं कारण आहे लाही असा पदार्थ आहे जो पेरल्यानंतर उगवत नाही. पेरल्यावर उगवत नाही. जसं लाही पेरल्यावर उगवत नाही तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा हा काला खाल्ल्यानंतर आम्हाला पुन्हा जन्माला येण्याची गरज शिल्लक राहत नाही. बीज वाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. जसं भाजलेलं बीज शेतामध्ये पेरलं तर ते उगवत नाही तसं आम्ही सुद्धा अध्यात्माचा काला जीवनामध्ये साध्य केला म्हणून आम्हाला सुद्धा पुनरुपी जन्माला येण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. मग ह्या काल्याचं महत्व जर का काला केला भगवान परमात्म्याने आपल्या गोपाळांना सवंगड्यांना घेऊन यमुनेच्या काठावरती. दुसरा काला केला सकळ साधू संतांनी आपल्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. त्या ठिकाणी सर्व समाजाचे संत एकत्रित आणले. सर्व समाजाची एकत्रित आणली आणि सर्वांनी एकत्रित आल्यानंतर एकदाच भजन केलं आणि एकदाच टाळी वाजवली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाची दयावाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
वारकरी आला त्याला त्यांनी एक रूप करून घेतलं, एकच टाळी झाली, सर्वांची एक टाळी झाली. त्या ठिकाणी माझा ज्ञानराज गोपाळांशी ला ह्या वाटी, मुरमुरे नाही वाटी, कुरमुरे नाही वाटी. बरं वाक्य रचना कशी, माझा ज्ञानराज गोपाळांशी ला ह्या वाटत होता, म्हणून काल्याच्या कीर्तनाला लाई पाहिजे, मुठभर का होईना. आणि शिरापतीच्या कार्यक्रमाला कुरमुरे पाहिजे, दोघांची विभागणी आहे. असो, म्हणून दुसरा काला झाला साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंट्यामध्ये, आणि तिसरा काला आपल्या हालोलीमध्ये आज होतोय, नाही का. वास्तविक जो काला लवकर मिळत नाही त्याच्यावर गर्दी पडायला पाहिजे मिळण्यासाठी. पण विषय असा आहे, बाजारामध्ये गेल्यानंतर एक माणूस वांगे 50 रुपये किलोने विकतोय आणि दुसरा माणूस 4 रुपये किलोने विकतोय, तरी गर्दी 50 रुपयेवाल्याकडेच आहे. कारण लोकांना वाटतं हा एवढा स्वस्त विकतोय म्हणल्यावर याचे वांगे खराब असतात, त्याच्यात काहीतरी दोष असणार. स्वस्त मिळालं तर त्याची किंमत आपल्याला कळत नाही, आपल्याला महाग मिळालं का आपल्याला वाटतं स्टँडर्ड वस्तू आहे, क्वालिटी चांगली आहे. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, सर्व गवळणींमध्ये आनंद झाला. दगडाची स्त्री होती, सर्व संबंधीच्या सुद्धा स्वतः ब्रह्मचारी आहे, स्वतः ब्रह्मचारी. ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ काय आहे लक्ष देऊ नये का, अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो. ब्रह्मचारी त्यालाही म्हणतात जो स्वपत्नी सोडून परस्त्रीचं कधीही मनात चिंतन करत नाही. त्याच्यापेक्षा मोठा ब्रह्मचारी कोणता असतो? एकच ब्रह्मचारी या विश्वामध्ये, ज्याला स्वतःची पत्नी सोडून विश्वातली प्रत्येक स्त्री आई आणि बहीण वाटते, त्याच्यापेक्षा निष्ठिक ब्रह्मचारी कोणाजवळच नाही. लक्ष द्या, वर्णन करावं लागतं, चरित्र ते उच्चारावे. देवे गोकुळी मथुरेतलं उच्चारावं लागत नाही, कारण मथुरेमध्ये त्याने म्हणून तिथलं काही सांगायचं नाही, फक्त गोकुळातलं सांगायचं. आणि द्वारकेतलं तर अजिबात सांगायचं नाही, कारण तिथे जाऊन त्या बाबाने भरपूर लग्न केली, तिथलं पण सांगायचं नाही. आलं एखाद्याच्या मनात तेवढं उपाधी नको. म्हणून असा भगवान परमात्मा सुद्धा तुका म्हणे नटधारी भोग भोगोली ब्रह्मचारी. ब्रह्मचारी स्वरूप भगवान परमात्म्याचं मूळ स्वरूप ब्रह्मचारी आहे. म्हणून असं नवल केवढे न कडे कानोबाचे कोडे. आपलं अभंगाचं चिंतन पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं आपली मर्यादित वेळ सुद्धा पूर्ण झालेली आहे, कारण काल्याचं तयारी पुढे आली म्हणल्यानंतर आता आवरावं लागेल आपल्याला. पहिला सिग्नल आपल्याजवळ आलेला आहे. अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये काल्याचं कीर्तन पूर्ण करू. अजून लक्षात येत आहे ना. ओरी दोन्ही मागायचं. सर्व गोपाळांनी मागायला सुरुवात केली, कोणीच देत नव्हतं. भगवान परमात्म्याने सांगितलं मागल्याने जर मिळत नसेल तर आंदोलन उभं करावं लागेल. परंपरा तेव्हापासून एक घरोघरी जाऊन दही दूध लोणी चोरून सवंगड्यांना खाऊ घालायचं, पहिली चोरी. आणि दुसरी चोरी चित्ताची चोरी. चित्त चोरी नंदाच्या नंदनी, चित्त चोरी नंदाच्या नंदनी, तुका म्हणे याने चित्त चोरलं. हरिणी माझे हरिणी चित्त भार व्यक्त विसरले. हो, हा चित्ताची चोरी करत होता आणि दह्या दुधाची चोरी करीत होता. दररोज एक घर शोधायचं, दही दूध चोरायचं आणि निघून यायचं. निघून येता येता बरेच दिवस झाले. सर्व गोपींची कंप्लेंट यायला लागली यशोदा मातेजवळ. दररोज सकाळी वाड्याच्या समोर एक बाई उभीच आहे. यशोदा मातेने दरवाजा उघडला रे उघडला. यशोदे
तुझ्या कृष्णाने आमच्या घरी खोडी केली, आमच्या घरी दूध लोणी चोरलं. यशोदा माता म्हणायला लागली, दररोज उठल्यावर माझ्याच घरी का येतात? तुम्हाला दुसरी घरं दिसत नाही का? म्हणले, का दिसत नाही? त्याचं कारण आहे, या चोरीचा मुख्य टोळीचा मुकादम तुझा मुलगा आहे, तुझा कृष्ण आहे. त्याला तू घरात देत नाही ना, म्हणून तो बाहेर चोरी करतो. यशोदा मातेने सांगितलं, सांगू नका, तुम्ही पण कमी नाही आहे. कधी रडविता कधी चिडविता गोंगरी चोरून नेता आणि पुरावी मज देऊ नका, आड माझ्या बाळावर घेऊ नका, आड माझ्या कृष्णावर घेऊ वाड्यात माझ्या येऊ नका, आड माझ्या बाळावर. हो, तुम्ही काय खोटं खोटं सांगताय? येऊ नका माझ्याजवळ. तुम्ही काय साधे आहे का? नाही. तुम्ही लपून याचा गवरा यार येता अशा रंग धरा, तुम्ही लपून याचा गवरा यार धरा. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारे, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारे, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारे, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारे. सगुण गुणाचे पाणी पाळत नसणे तो जिरवाणी, काय सांगता वराणी रोज म्हणजे माझ्याजवळ घराने सांगायला येतात, येऊ नका माझ्याजवळ अजिबात. गोपी म्हणायला लागल्या, तुला खोटं वाटतंय का? रंगे हात चोर पकडून देऊ का? म्हणजे रंगे हात चोर पकडून आणा, काही हरकत नाही. त्या गोपींमध्ये एक गोपी होती, ती म्हणायला लागली, कृष्णा येऊन बघ माझ्या घरी, मग तुला दाखवते मी कसं आहे ते. भगवान परमात्मा म्हणले, बाहेरून बंद केला आणि खुर्ची टाकून बसली काठी घेऊन. भगवान परमात्मा रात्र झाली, सर्व सवंगडी जमले. सवंगडी म्हणायला लागले, कृष्णा आज काही घर फोडता येणार नाही, म्हणजे सिमेंटचं घर आहे, आज काही मातीचं घर नाहीये, वरून स्लॅब आहे, आतमध्ये जाता येणार नाही. काय करावं लागेल? देवाने सांगितलं, डोळे बंद करा. 1 2 3 म्हटल्याबरोबर सगळे आतमध्ये. सगळे गोपाळ म्हणायला लागले, वा 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 वा, एवढा मंत्र जर आपल्याला मिळाला तर पक्ष फोडायला हरकत. किती दिवस याच्यात राहायचं आपण? करू शकतो आपण. सर्व गोपाळ आले, आल्यानंतर दही दूध लोणी खाल्लं आणि सर्वांनी सांगितलं, कृष्णा वा 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 वा, आज मजा आली. एक काम कर, पटकन बाहेर काढ बरं आम्हाला आता. भगवान परमात्मा म्हणतो, तसं नाही. शहाण्या माणसाचा पुरुषार्थ जर त्याला सिद्ध करायचा असेल तर जागी असलेल्या वाघाला मारावं लागतं. झोपलेल्या वाघाला मारून काय होणार? जिने चॅलेंज दिला होता तिला कळायला पाहिजे ना, मी आलो होतो ते. म्हणे मग बघा आता तुम्ही. सर्व गोपाळांना बाहेर काढलं. भगवान परमात्मा गेले, पश्चिमेच्या द्वारातून आतून कडी वाजवली. बाहेर बसलेली गोपी विचार करायला लागली, तिकडचा दरवाजा आतून बंद, हा दरवाजा बाहेरून बंद, हा बाबा गेला कसा? आतमध्ये गेला कसा? दरवाजा उघडल्या भगवान परमात्म्याचा हात हातात घेतला, हात धरला, वास रंगे हात सापडला. तो आज आता तुला सुट्टी नाही. तुझी यशोदा माता रोज भांडण करते, ऐकत नाही ना, आज तुला सुट्टी नाही. हा म्हणायला लागला, ना सोड ना ग बाई, मी तुझा मुलगा आहे. गोपी म्हणायला लागली, एक काम कर, मला एक गोष्ट सांग बरं, दरवाजा बंद असताना तू घरात शिरला कसा? गोपी म्हणायला लागली, सोडत नाही मी तुला आता, सोडत नाही. भगवान परमात्म्याने रडण्याचं नाटक केलं. अगं बाई थांब ना, लहानसं लेकरू आहे, एवढा तेवढा हात बदल, या हातातलं ह्या हातात घे. मग तिने काय केलं, देवाचा हात बदलवण्यासाठी हात सोडला, दुसऱ्या हातात घेतला. देव चतुर, देवाने काय केलं, तिच्या नवऱ्याला पाठीमागून बोलवून घेतलं, स्वतःचा हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात बोलवून. आता हातात मोठा चोर आला म्हणून ती माऊली काही मागवून हात धरलाय तिने. ओढत 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 गल्लीतली लोक म्हणायला लागली, आतापर्यंत चोराला पोलीस घेऊन जाताना पाहिलंय, पोलिसाला पोलीस कसं काय ओढतोय? ओढत 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 नेलं आणि नेल्याबरोबर भगवान परमात्मा इकडनं गेले, धावत धावत गेले. घरात सज्जनासारखं बसून राहायचे, एकदम शांत. मुलं जर घरात येऊन शांत बसले तर समजून जायचं बाहेर काहीतरी उद्योग केला. भगवान परमात्मा शांत बसले आणि आवाजाला दारावली, यशोदे आहे रे. यशोदा माता म्हणली, झाली बोलणी आजच्या दिवसाची.
बाहेर यायला लागली. भगवान परमात्मा म्हणले हा मैया मला पण ये ना बाहेर. दोन्ही हात बाहेर काढले, उचललं, त्याला कडेवर घेतलं. बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर दरवाजात आली आणि आल्याबरोबर येणाऱ्या गोपीला म्हणायला लागली काय ग बाई तुझं काय म्हणणं आहे. तिने बघितलं. ती म्हणाली माझं म्हणणं तर तुझ्या कडेवर आहे, माझ्या हातात कोण. ओढत ओढत आणलं. रोज खजील झाली. अनेक घराणी झाली महाराज, अनेक घराणी झाली. आवरी आवरी फुला कान्हा नाशिये रामच्या सुना, नाशिये रामच्या सुना, नाशिये रामच्या सुना. आवरी आवरी फुला कान्हा, आवरी आवरी अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाच गोड वाटे कान्हा 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 नाचलेल्या मुच्या सोना. आवड आणि भगवान परमात्म्याला अनेक घरांनी येऊ लागली. दुसरी येऊ आली धावुनी आणि बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी तुझी गाठ देऊनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, आवरी आवरी आपुला कान्हा. आवर कृष्ण यशोदे आता भगवान परमात्म्याला जवळ बोलवलं, कारण भरपूर पावणे मला वाटतं 12:30 वाजले होते. मग यशोदा मातेने सांगितलं बास झालं, आता आवरावं लागेल कृष्णा, तुला आता शाळेत जावं लागेल. मराठी शाळेत का इंग्लिश मीडियम मध्ये, अंगणवाडी नाही. आपली गायी घ्यायच्या आणि गोधने घेऊन जायचं. 9 लाख गायी नंदराजाच्या होत्या. 9 लाख गायी घेतल्या. भगवान परमात्म्याने सगळ्या सवंगड्यांना आवाज दिला, चला सर्वजण चला, निघायचंय. कुठे? गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुने तटी, गाई गोपाळ यमुने तटी, गाई गोपाळ यमुने तटी, गाई गोपाळ. निघाले, गाई घेतल्या आणि यमुनेच्या काठावरती गेले. गेल्यानंतर गाई चारायला सुरुवात झाली. सर्व सवंगड्यांनी सांगितलं कृष्णा तुझ्या सर्व गायी सांभाळायला आम्ही तयार आहेत, पण एक गाय मात्र तुला सांभाळावी लागेल. कोणती? मनेरी रूपी गाय. ही मनेरी रूपी गाय एवढी चंचल आहे ना की ती आम्हाला आवडतच नाही. ही तुझी तू सांभाळ बाबा. मग आम्ही सांभाळत नाही, आम्ही सर्व गायी सांभाळू. आणि आले सर्वजण, गायी सोडल्या, गायी चरतायत आणि सर्व सवंगडी एकत्र आले. आल्यानंतर सर्व सवंगड्याचे खेळ सुरू झाले. कबड्डी सुरू झाली, चेंडू फळी सुरू झाली. चेंडू फळीचे संस्थापक अध्यक्ष भगवान कृष्ण आहेत बरं का क्रिकेटचे. पहिली चेंडू फळी भगवान परमात्म्याने सुरू केली होती. नंतर इंग्रजांनी क्रिकेट काढलं. आपण म्हणतो इंग्रजांनी क्रिकेट काढलं, नाही, आपला खेळ आहे तो. चेंडू फळी भगवान कृष्णाने खेळलेला. इंग्रजांनी काढला तर क्रिकेट खेळ वेगळा आहे. आपला चेंडू फळी वेगळा आहे. खेळ खेळले हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, अबकदू बकती बक पोरा, ते खेळ